जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोती वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनल तर्फे शतशः नमस्कार. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 5वा दिवस. आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध ग्रंथाचे वाचन करत आहोत आणि हे वाचन करताना या ग्रंथात वर्णन केलेल्या सप्ताह पद्धतीप्रमाणे आपण या ग्रंथाचे वाचन करत आहोत. आता ह्या सप्ताह पद्धतीत प्रथम आपण नमनाचे 8 श्लोक, तदनंतर मनाचे 13 श्लोक म्हटल्यानंतर आपण ग्रंथाच्या वाचनाला पुढील भागात सुरुवात करतो. तर आज आपण दशक 1 समास 5 चे वाचन करणार आहोत मनाचे श्लोक वाचल्यानंतर. तदनंतर दासबोध या ग्रंथाची आरती करून आपण समर्थांनी लिहिलेल्या 3 श्लोकांचे वाचन करून समर्थांना नमन करून आजच्या या वाचनाची सांगता करणार आहोत. तर चला तर मग ग्रंथ वाचनाला आपण सुरुवात करू. आपण सुरुवात श्री समर्थांनी लिहिलेल्या ग्रंथ वाचनाच्या श्रवणाच्या फलश्रुतीने करीत आहोत. सार्थ श्री दासबोध ग्रंथ श्रवण फलश्रुती. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती आपणास समर्थ सांगत आहेत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षू होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा तसे त्याला फळ मिळेल. जो पुरुष मत्सर धरील त्याला तसलेच फळ मिळेल. असा श्री समर्थांनी दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती आपल्याला सांगितलेली आहे. आता आपण नमनाचे 8 श्लोक वाचणार आहोत. परंतु हे श्लोक वाचण्यापूर्वी उपस्थित श्रोतृजनांना एक निवेदन आहे. आपण या सप्ताह पद्धतीत मुख्य समासाचे वाचन करण्यापूर्वी नमनाचे 8 श्लोक आणि मनाचे 13 श्लोक तेच म्हणतो. ह्यामागचं कारण एक असं आहे, ते मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. जसं शेती करताना आपण जमिनीची पहिली मशागत करतो आणि त्यानंतरच त्यात बी पेरतो, त्याचप्रमाणे हे जेव्हा
नमनाचे श्लोक, मनाचे श्लोक आपण रोज रोज तेच तेच म्हणू, तेव्हा ते श्लोक आपल्या मनाची मशागत करतील आणि आपल्या अंतर्मनात लवकर पोचतील. आणि त्यानंतर जेव्हा आपण समासाचं वाचन करतो, तेव्हा समर्थांना जे काही उपदेश सांगायचा आहे त्या समासातून, तो उपदेश आपल्या अंतर्मनात लवकर जाऊन आपल्या जीवनात तो साकार होईल आणि पर्यायाने आपलं जीवन सुखी, समृद्ध, आनंदी आणि यशस्वी होईल. हाच या ग्रंथ वाचनाचा मागचा मुख्य उद्देश आहे. तेव्हा कोणीही दररोज वाचन करताना, दररोज श्रवण करताना न कंटाळता हे श्रवण करावे आणि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याची फलप्राप्ती होईल याबद्दल विश्वास बाळगावा. तर चला तर मग आपण नमनाच्या श्लोकांना सुरुवात करूया. गणेशः शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षितीतले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तितराक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषां स्माङ्क कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. आता आपण मनाचे श्लोक वाचणार आहोत. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वधावा. सदाचार हा थोर सोडून येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामान ये रे मना सर्वथा
पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो. मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची. विकारे घडे हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू. नको रे मना मत्सरू दंभ भारू. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा जिजावे. परी अंतरी सज्जनानी व्हावे. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी. दुःखाची स्वय साडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे. विवेके सदा सस्वरूपी भरावे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारे मना तुची शोधून पाहे. मनात्वांची रे पूर्वसंचित केले. तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मना सांगपा रावणा काय झाले. अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मनोनी कुडी वासना सांडी वेगी. बळे लागला काळ हा पाठी लागी. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले. किती एक ते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण श्री समर्थ लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक प्रथम समास पंचम म्हणजेच पाचव्या समासाचे आपण वाचन करायला सुरुवात करीत आहोत. श्रीराम. आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान. जयाचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ. तेची होय सुलभ संत संगे करुनी. वस्तू प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे. नाना साधनी सायासे न पडे ठाई. जेथे परीक्षवंत ठकले नांतरी डोळसची अंध झाले. पाहात असतांची चुकले निज वस्तुसी. जे दीपाचेनी दिसेना नाना प्रकाशे गवसेना. नेत्रांजनेही वसेना दृष्टी पुढे. 16 कळी पूर्ण शशी दाखवू सकेना वस्तुसी. तीव्र आदित्य कळारासी तोही दाखविना. जया सूर्याचेनी प्रकाशे पूर्ण तंतु तोही दिसे. नाना सूक्ष्म पदार्थ भासे अनुरेना दीक. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी परी तो दाखविना वस्तुसी. ते जयाचेनी साधकांसी प्राप्त होये.
जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता निजवस्तुसी वळे विवेकाची वेंगडी, पडे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तातडी कामा नये. जो बोलकेपणे विशेष, सहस्त्रमुखांचा जो शेष, तोही सिनला न्यशेष, वस्तून संगवे. वेदे प्रकाशिले सर्वही, वेद विरहित सर्व काही, तो वेद कोणासही दाखवू सकेना. तेची वस्तू संतसंगे, स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे, ऐसा कवनू. विचित्र कळा ए मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, माया तिता अनंताची, संत सोय सांगती. वस्तुसी वर्णिले नवचे, त्यांची स्वरूप संतांचे, या कारणे वचनाचे कार्य नाही. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. संत मोक्षाची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नांतरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलिजे माहेर सायुज्य मुक्तीचे. संत सत्याचा निश्चय, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्ध रूप. मोक्ष श्रिया आळंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात, नृपती केले. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयांचेनी हा ज्ञानविचार, दिधला न वचे. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणूनी वर्णावे. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेद श्रुतीसी नाकळे, त्यांची जयांचेनी ओळे, परब्रह्म अंतरी. ऐसी संतांची महिमा, बोलिजे तितुकी उनी उपमा, जयांचेनी मुख्य परमात्मा प्रगट होये. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे संतस्तवन नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या समासाचा मराठीत अर्थ पाहूया. परमार्थाला आधारभूत अशा सत्पुरुषांना आता मी नमस्कार करतो. जनांना गुप्त असलेले आत्मज्ञान त्यांच्यामुळे प्रगट होते. अत्यंत दुर्लभ असणारे व ज्याचा लाभ झाला म्हणजे मोठे अपूर्व वाटते असे परब्रह्म सत्संगतीच्या योगाने सुलभ होते. परब्रह्म वस्तू तर प्रगटच आहे, पण पाहावयाला जावे तर स्थूलदृष्टीच्या कोणालाच ती दिसत नाही. अनेक साधनांचे कष्ट केले तरी प्राप्त होत नाही. मोठमोठे परीक्षक येथे चुकतात किंवा चांगले डोळस असून आंधळे बनतात. ते आत्मवस्तू पाहत असताना ती आत्मवस्तू त्यांना सापडत नाही. दिव्याच्या योगाने ती आत्मवस्तू दिसत नाही.
किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाने ती सापडत नाही, किंवा डोळ्यांत अंजन घातले तरी ती दिसत नाही. 16 कलांचा पूर्ण चंद्र किंवा कलाराशी असा प्रखर सूर्य हे दोघेही ती वस्तू दाखवू शकत नाहीत. ज्याच्या प्रकाशाने लोकरीचा बारीक धागा, कोळ्यांच्या जाळ्यांतील बारीक तंतू अथवा अणुरेणूसारखे अनेक सूक्ष्म पदार्थ दिसतात, फार काय केसाचे चिरलेले टोक सुद्धा दिसते, असा सूर्य आहे. पण तो सुद्धा परमसूक्ष्म अशी परमात्म वस्तू दाखवू शकत नाही. अशी परमात्म वस्तू साधू संतांच्या योगाने साधकांना प्राप्त होते. ज्या आत्मवस्तूच्या प्राप्तीसाठी अनुमान संपले, प्रयत्न थकले व तर्क मंदावले, विवेकाची खोकडी वळली, विवेकाचे बळ चालत नाही व शब्दाची बोबडी वळली, मनाचा चपळपणा कामास येत नाही, सहस्त्रमुखांचा शेष भाषण करण्यात मोठा पटाईत, पण तो सुद्धा ज्या वस्तूचे वर्णन करता करता थकून गेला व तिचे वर्णन त्याला सादर करता येईना. सर्व काही ज्ञान वेदाने प्रगट केले. वेदाहून वेगळे असे कोणतेच ज्ञान नाही, असा तो वेद, पण तो सुद्धा जी वस्तू कोणालाच दाखवू शकत नाही, अशी वस्तू संत संगतीच्या योगाने स्वानुभवाने कळून येते. अशा त्या संत संघाचा महिमा शब्दांनी वर्णन करील असा कोण आहे? या मायेची कला म्हणजे शक्ती मोठी आश्चर्यकारक आहे, पण तिला सुद्धा वस्तूची ओळख करून देता येत नाही. अशा त्या मायातीत अनंत परमात्म्याचा मार्ग संत दाखवितात. सारांश: वस्तूचे वर्णन करता येणे शक्य नाही, आणि ती परमात्म वस्तू म्हणजे संतांचे स्वरूप होय. म्हणून संतांचेही वर्णन करणे कठीण आहे. तथापि संतांचे काही वर्णन करू. संत आनंदाचे स्थान आहेत. केवळ सुखरूप आणि अनेक प्रकारच्या संतोषाचे मूळ. तसेच विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती किंवा भक्तीची फलश्रुती असे हे संत आहेत. संत धर्माचे धर्मक्षेत्र म्हणजे धर्म पिकविणारे आहेत. स्वस्वरूपाची ओळख संतांच्या ठिकाणी करून घ्यावी, किंवा पुण्याची पवित्रमय अशी पुण्यभूमी, समाधानाचे पवित्र मंदिर, विवेकाचा खजिना किंवा सायुज्य मुक्तीचे माहेर हे संत आहेत असे म्हटले तरी चालेल. सत्याचा मूर्तिमंत निश्चय, जन्म साफल्याचे दृश्य स्वरूप, आत्मप्राप्तीचा परिपक्व समय आणि मोक्षाच्या ऐश्वर्याने विभूषित असे हे संत इतके श्रीमंत आहेत की अगणित दरिद्री जीवांना परमार्थाचे राजे करून सोडतात. जे महान समर्थ असून उदार आहेत, जे अत्यंत दानशूर आहेत, अशा श्रीमंतांनाही संतांसारखे आत्मज्ञानाच्या विचाराचे दान करता येत नाही. मोठमोठे चक्रवर्ती महाराजे पूर्वी झाले, हल्ली आहेत व पुढे होतील, परंतु त्यांपैकी कोणालाही सायुज्य मुक्ती देता येत नाही. हे औदार्य संतांपाशीच असते. फार काय, त्रैलोक्यात जे दान असू शकणार नाही, असे आत्मस्वरूपाचे दान संत सज्जनच करू शकतात. त्या संतांचा महिमा किती म्हणून वर्णन करावा. जे परब्रह्म त्रैलोक्याहून निराळे, जे वेदश्रुतीला आकलन होत नाही, असे ते ह्या संतांच्या कृपेने अंतःकरणात प्रसन्नतेने प्रगट होते. असा संतांचा महिमा आहे. जी जी उपमा द्यावी ती ती कमीच पडते. त्यांच्या कृपाप्रसादाने मुख्य परमात्माच अंतःकरणामध्ये प्रगट होतो. इति श्री दशक 1 समाप्त. समास 5. जय जय रघुवीर समर्थ.
आता आपण महान अशा या दासबोध ग्रंथाची आरती करूया. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संतजनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. वीसही दशकींचा अनुभव जो पाहे नित्य नेमे विवरिता स्वय ब्रह्मची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी लाहे. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण श्री समर्थांनी लिहिलेल्या श्लोकांपैकी 3 श्लोक वाचून तदनंतर श्री समर्थांना नमन करून या आजच्या वाचनाची सांगता करूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामासी मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला आपण हा महान ग्रंथ आज 25 ते 26 मिनिटं श्रवण केल्याबद्दल शतशः धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.